पै पारी वा जैसा किरीटी, चढला नभाचे पोटी, पारवी देखोनी लोटी, अंगची सगळे. ओवी आहे 483, अध्याय आहे 18. अर्थ असा आहे की आकाशात उडत असलेला पारवा पारवी दृष्टी पडताच अंग टाकून खाली येतो. खरं तर हा प्रत्यक्ष आपण निसर्गात बघत असलेली ही एक गोष्ट आहे. पण याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की एखादी व्यक्ती अतिशय म्हणजे साधनेत खूप वरच्या स्तराला गेलेली असते, पण किंचित एखादी अशी गोष्ट घडते की त्याला मोह होतो आणि तो तिथून खाली येतो, त्या मोहामध्ये तो अडकतो आणि तो ज्या पदावर गेलेला असतो तिथून खाली येतो. आणि अशीच ह्या संदर्भातली मी आता तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती व्यास शिष्य जेमिनी यांची आहे. जेमिनी हे व्यासांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक होते. ते अत्यंत विद्वान होते. त्यांनी पूर्वमीमांसा दर्शनाची रचना केली होती. वेदामध्ये कर्मकांडावर विशेष भर दिलेला आहे आणि त्याद्वारे इंद्रियांवर विजय कसा मिळवावा हेही त्यामध्ये सांगितले आहे. वेदव्यासांनी आपल्या शिष्यांना सांगितले की हे बघा, आपली जी इंद्रिय असतात ती खूप बलवान असतात आणि मागे घडलेल्या घटनांचाही त्यांना काही आठवण होते आणि मग तिथून ती परत त्या गोष्टीचा विचारही करायला लावतात. म्हणूनच ज्ञानी माणसाला सुद्धा मोह होऊ शकतो. यासाठी अशा ज्ञानी माणसांनी एकांतामध्ये स्त्रियांबरोबर राहू नये, अगदी थोडा वेळ सुद्धा राहू नये, कारण तो थोडा वेळच, तो मोहाचा एकच क्षण आपली सगळी साधना नष्ट करण्यासाठी पुरेसा होतो. अर्थातच जेमिनी हे विद्वान होते आणि त्यांना काही तसं ते आपल्या गुरूंनी सांगितलेलं म्हणणं फारसं पटलं नाही. ते म्हणाले की गुरुजी, मला असं वाटतं की ज्ञानी शास्त्रज्ञाला ही जी इंद्रिय आहेत ही विचलित करू शकत नाहीत, कारण त्यांनी ज्ञानांनी सगळ्याच गोष्टी जाणून घेतलेल्या असतात आणि त्या ज्ञानाच्या जोरावर ते इंद्रियांवर सुद्धा विजय मिळवू शकतात. व्यास काही बोलले नाही. ते गुरुजी होते. ते आपल्या शिष्याच्या म्हणण्यावर फक्त हसले. त्यांनी असेच काही दिवस जाऊन दिले आणि मग एक दिवस, अर्थातच व्यास महर्षी हे हिमालयात राहत होते, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. तर एक दिवस त्यांनी काय केलं, आपल्या ह्या शिष्याला सांगितलं की जरा मी थोडा बाहेर जाऊन येतोय, तोपर्यंत इथे कुटीत ह्या आहे, तू राहा आणि मी येईपर्यंत तू इथेच राहा. शिष्य म्हणला ठीक आहे, मला काय, म्हणजे मी तसंही मी एकटाच राहतो नेहमी, आज तुमच्या कुटीत राहायला मिळतंय हे माझं केवढं भाग्य आहे. आणि तो म्हणला ठीक आहे. आणि मग 1-2 दिवस असेच गेले आणि एक दिवस काय झालं, संध्याकाळची वेळ होती. जेमिनींची सायं संध्या वगैरे सगळी आटोपली होती. पण अचानक काय झालं, अचानक वारं सुटलं आणि एकदम जोराचा वारा व्हायला लागला. त्याच्याच बरोबर, आणि खरंच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ही काही अतिशक्तीची गोष्ट नाही आहे की हिमालयात काही काही अगदी थोड्या थोड्या अंतराने तिथलं हवामान बदलत असतं. आत्ता ऊन आहे तर घटकेत दुसऱ्या घटकेला पाऊस चालू होतो, कधी कधी तिथे हिमवर्षाव सुद्धा होतो. आणि हीच अशीच वस्तुस्थिती त्यावेळी घडली. जेमिनी आपलं कुटीचं दार लावून आतमध्ये शांतपणे बसले होते. तेवढ्यात काय झालं, इतक्या जोराच्या पावसात त्या कुटीचं दार असं हललं आणि त्यांचं लक्ष गेलं की बाहेर कोणीतरी उभं आहे. ते म्हणलं, एवढ्या पावसात आता बर्फ सुद्धा पडायला लागेल, इतकं धोधो वारं येते, कोण व्यक्ती बाहेर उभी असेल? आपली कुटी रिकामी आहे, आपल्या इथे त्यांना आसरा दिला पाहिजे, आपण त्यांना आत बोलवूया, असं म्हणून ते कुटीच्या दाराशी गेले. बघतात तर तिथे एक स्त्री अगदी म्हणजे संपूर्ण नखशिखांत चिंब भिजलेली असते आणि ती अगदी थंडीने कुडकुडत असते
आपल्या काय साडीचा जो पदर आहे तो तिने असा अंगाभोवती घट्ट लपेटून घेतलेला असतो. पण त्यांनी काही त्या गोष्टीचं निवारण होत नव्हतं, कारण पाऊस प्रचंड होता आणि वारही प्रचंड सुटलं होतं. आता अशा वेळेला ह्या स्त्रीला आसरा देणं हे म्हणजे काय, आपण ज्याला म्हणतो की जो माणूस आहे किंवा ज्याला काही चांगल्या भावना आहेत, तर त्याचं ते कर्तव्य असतं. अर्थात हे कर्तव्य जेमिनीनी त्याच इच्छेने पुरं केलं. ते म्हणले की बाई, तुम्ही कोण आहात मला माहिती नाही, इतक्या पावसात तुम्ही इथे कशाला आलात तेही मला माहिती नाही, पण तुम्ही अशा पावसात भिजत उभ्या राहू नका, तुम्ही आत माझ्या ह्या पर्णकुटीत या आणि इथे थोडीशी विश्रांती घ्या. आता ती बाई अगदी अतिशय संकोचाने आत आली आणि एका भिंतीच्या कडेला अशीच चिकटून उभी राहिली. आता तिचं ते उभं राहणं पण त्यांना बघवेना, त्यांचं सहज तिच्याकडे नजर गेली तर त्या खूपच कुडकुडत होत्या बाई, म्हणून त्यांनी आपली एक कफनी त्यांना वस्त्र बदलायला म्हणून दिली आणि ते म्हणले की पलीकडे जाऊन तुम्ही वस्त्र बदलून या, अशा पावसात असे थंडीच्या ह्याच्यात तुम्ही कुडकुडत राहू नका, मी इकडे थांबतो. आणि मग त्या बाई ते वस्त्र बदलून आल्या. त्या बाई वस्त्र बदलून आल्यावर आता त्या तिथंच होत्या समोर म्हटल्यावर आपण दोन माणसे एकत्र असल्यावर सहज एकमेकाकडे बघतो. तसं ह्या जेमिनींची नजर त्या स्त्रीकडे गेली. अहो, ती स्त्री इतकी सुंदर आणि इतकी तरुण होती आणि आपण ज्याला म्हणतो की अंगोपांगी अशी सगळी जिथल्या तिथे अशी व्यवस्थित आणि अतिशय आकर्षक अशी होती. आता तिने त्यांचीच ती कफनी गुंडाळलेली होती आणि ते केशरी रंगाची किंवा भगव्या रंगाची ती कफनी होती. आणि आपल्याला माहिती आहे की ह्या कुटीमध्ये सतत एक अग्निहोत्र चालू असतं आणि आता बाहेर खूप पाऊस येतोय, थंडी पडली, म्हणून त्यांनी त्याच्यात थोडेसे त्या अग्नीमध्ये थोडी अशा समिधा किंवा लाकडं टाकली आणि त्या अग्नीचा प्रकाश सगळीकडे पसरला होता. आणि ह्या स्त्रीच्या अंगावरच्या त्या भगव्या कफनीच्या मुळे तिच्या चेहऱ्यावर सुद्धा तो प्रकाश पडला होता. तिचं ते इतकं सुंदर रूप बघून खरं तर जेमिनी मनातनं थोडेसे ढासळले होते, पण त्यांनी तसं वरवर तर काही दाखवलं नाही. मग ते म्हणाले की बाई, तुम्ही कोण आहात, इथं कशा आलात, तुमच्या घरी कोण कोण आहे, तुमचे पती कुठे असतात, तुम्हाला मुलं किती आहेत. तर ती म्हणाली की महाराज, मला पती वगैरे काहीच नाही, मी कुमारिका आहे म्हणे. ते म्हणले की अहो, इतक्या तुम्ही सुंदर आहात, तुमचा अजून विवाह झाला नाही. ती म्हणली माझा विवाह नाही झाला हो, कारण काय, तर त्याचं कारण मीच आहे म्हणे. तर ते म्हणले तुम्हीच का कारण आहात. तर ती म्हणली की माझी ना एक अट आहे की ती अट जो कोणी पूर्ण करेल त्याच्याशी मी लग्न करेन. तर ते म्हणाले की हो असं आहे, काय अट आहे. आता ह्यांची उत्सुकता वाढत गेली आणि मग ते म्हणले काय अट आहे तुमची. तर ती म्हणाली की माझी अट अशी आहे की जो माझा होणारा नवरा म्हणजे पती असेल, त्यांनी मला पाठीवर घेऊन, म्हणजे आपल्या लहान मुलाला कसं आपण घोडा घोडा करतो, अशा पद्धतीने अग्नीला 7 प्रदक्षिणा घालायच्या मला पाठीवर घेऊन, आणि जो माझी ही अट पूर्ण करेल त्याच्याशी मी विवाह करेन. आता या जेमिनींच्या मनात येतं की अरे, ही अट पूर्ण करणं काही अवघड नाही आहे. आणि आता ते खरं तर तिच्या म्हणजे थोडंसं आपण आपल्या आताच्या भाषेत प्रेमात, पण प्रेमात नाही तर ते मोहात पडले होते. आणि ते विचार करतात की माझं सुद्धा लग्न झालं नाहीये, ही कुमारिका आहे आणि हिची अट अशी काही फार अवघड नाहीये आणि ह्या इथं कुटीत आता बघायला पण कोणी नाही की तिला पाठीवर घेऊन मी घोडा केला आणि काय झालं ते. तर ते म्हणाले की हे सुंदरी, ही तुझी अट मी कदाचित पुरी करू शकतो. तर ती म्हणली चालेल, मला तुम्ही पती म्हणून स्वीकार आहात, पण माझी अट पुरी करायला लागेल. ते म्हणले चालेल. मग ते असे ते काय आपल्या जमिनीवर ओणवे होतात, 2 हात टेकवतात, गुडघे टेकवतात आणि तिला आपल्या पाठीवर घेतात. पाठीवर घेतात आणि फेऱ्या मारायला सुरुवात करतात. ती मोजते 1, 2, 5, 6 आणि 7. आता 7 म्हटल्याबरोबर ती जी सुंदर स्त्री असते ती पटकन उडी मारून उभी राहते आणि इकडे 7 प्रदक्षिणा पूर्ण झाल्याच्या आनंदात जेमिनी पण उभे राहतात. आणि अहो, काय आश्चर्य, तुम्ही विश्वासच ठेवणार नाही,
पण तिथे सुंदर स्त्री वगैरे कोणीच नव्हती. तिथे त्यांचे गुरु स्वतः व्यास महर्षी उभे होते. आता ह्या जेमिनींना काही कळेना. ते म्हटले ती ती कुठे गेली? तर व्यास महर्षी म्हणले कोण कुठे गेली? तर म्हणे अहो आत्ता इथे एक सुंदर स्त्री होती, तिला मी पाठीवरनं घेऊन 7 फेऱ्या मारल्या वगैरे ते सगळं सांगतात. कारण आता गुरूंच्या समोर खोटं बोलणं त्यांना शक्यच नसतं. असं ऐकल्यावर व्यासदेव खूप हसायला लागतात. ते म्हणले की अरे शिष्या, अरे म्हणजे अगदी आता म्हणतात ना, अरे शहाण्या शिष्या, मी तुझी परीक्षा घेण्यासाठी हे सगळं केलं होतं. तू मला काय सांगितलं होतंस की ज्ञानी आणि शास्त्र जाणणाऱ्या माणसाचा इंद्रियांवर विजय असतो आणि तो काही असा मोहात वगैरे फसू शकत नाहीस. पाहिलीस ना, एक साधी सामान्य स्त्री एक काही क्षणासाठी तुझ्या कुटीत आली आणि तू तिच्या किती अकंठ त्या मोहात फसलास आणि ती म्हणाली ते तू करायला तयार झालास. अरे तू साधी लाज सुद्धा बाळगली नाहीस की एका बाईला आपण पाठीवर घेऊन ह्या अग्नीला प्रदक्षिणा करायच्या आहेत वगैरे तिने अट घातली आणि तू मान्य केलीस. आणि ह्याचसाठी मी सांगितलं होतं की ही इंद्रिय असतात ही खूप फसवी असतात. आणि वर जरी आपल्याला असं वाटत असलं की आता नाही ह्या इंद्रियांवर मी विजय मिळवला, पण एकेका इंद्रियावर विजय मिळवण्यासाठी सुद्धा माणसाला खूपच संयम बाळगावा लागतो. आणि तुला सांगतो की त्यातला हा जो काम आहे हा सगळ्यात कठीण आहे. हा माणसाचा कधी घात करेल हे सांगता येत नाही. अशी ही व्यासशिष्य जेमिनींची गोष्ट आहे. आणि अर्थातच त्यांना आपली चूक कळली आणि ते म्हणाले की गुरुजी माझं खरंच चुकलं, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, कारण की तुमच्या इतका ज्ञानीच कोणी ह्या जगात नाहीये आणि तुम्हाला मी असं म्हणायला नको होतं. माझी चूक झालेली आहे, माझी मला ती पटलेली आहे. इथून पुढे आपण सांगितलेला सर्व उपदेश मी सतत आपल्या ध्यानात ठेवीन आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करीन.